नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर आणि LLB 5 इयरसाठी CET 2024 करता ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 11 जानेवारी 2024 पासून ते 31 जानेवारी 2024 पर्यंत ही मुदत असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, CETचा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर LLB 3 इयर आणि 5 इयरची तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घरी बसल्या मोबाईलवर तसेच लॅपटॉपवर फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। विद्यार्थी मित्रांनो, CET सेलने त्यांच्या वेबसाईटवर बऱ्याच प्रकारच्या चेंजेस केलेले आहेत। चांगल्या प्रकारची वेबसाईट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, CETचा संपूर्ण फॉर्म कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप भरायचा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजे याची माहिती संपूर्ण मी आपल्याला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरत असताना मागील वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांचे आडनावेही 2 वेळेस झाली होती। तर यावर्षी CET सेलने ही चूक टाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायची सांगितलेली आहे। तर ती प्रोफाईल कशा प्रकारे क्रिएट करायची आणि संपूर्ण फॉर्म कशा प्रकारे भरायचा, फी कशा प्रकारे पेड करायची याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता व्हिडिओला आपण सुरू करूया। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर LLB 3 इयर आणि LLB 5 इयरची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो, आमचा क्रॅश कोर्स नक्कीच तुम्ही जॉईन करा, जेणेकरून CETमध्ये भरघोस मार्क्स मिळवण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डायरेक्टली CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवर जाणार आहोत। cetcell.mahaCET.org या अधिकृत CET सेलच्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पोर्टल लिंक्स दिसणार आहे। तर यामध्ये क्लिक हिअर टू कॅप पोर्टल ॲडमिशन इयर 2023-2024, त्यानंतर क्लिक हिअर टू फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल इयर 2023 आणि 2024 आणि क्लिक हिअर टू CET पोर्टल एक्झामिनेशन इयर 2023 आणि 2024। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर इथे आपण लॉग इन होणार आहोत। अशा प्रकारे CET सेलच्या या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला CET सेलची ही वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी CET सेलने वेबसाईटच्या डिस्प्लेवर बरेचसे बदल केलेले आहेत। यामध्ये आपण डाउनलोडमध्ये जर गेला तर यामध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचर यामध्ये आपण CET सिलेक्ट केल्यानंतर येथे आपल्याला संपूर्ण माहिती पुस्तिका ओपन झालेल्या दिसणार आहे। येथे आपण आपला जो कोणता कोर्स आहे तर त्या कोर्सबद्दल आपण येथे माहिती पुस्तिका डाउनलोड करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर CET 2024 इन्फॉर्मेशन ब्राउचर यावर गेल्यानंतर येथे आपण PDF जर क्लिक केलं तर आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती मिळणार आहे। यामध्ये आपण पाहू शकता की अशा प्रकारे आपल्या समोर एक माहिती पुस्तिका ओपन झालेली आहे। यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर LLB 3 इयर कोर्स CET 2024 थ्रू कॉम्प्युटर कनेक्टेड टू इंटरनेट ऑन वेबसाईट cetcell.mahaCET.org, फर्स्ट डेट 11 जानेवारी 2024, लास्ट डेट 31 जानेवारी 2024। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे भरपूर टाईम आहे। 31 जानेवारीपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची घाई करू नका। या व्हिडिओला एकदा नाही तर दोनदा नाही तर 3 वेळेस पहा, जेणेकरून तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होतील आणि त्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा। आता हॉल तिकीट कधी इश्यू होणार आहे तर याची तारीख अद्यापर्यंत डिक्लेअर झालेली नाही, परंतु परीक्षेची तारीख ही तुम्हाला टेंटेटिव्ह दिलेली आहे 12 मार्च आणि 13 मार्च। पण ही जी तारीख आहे परीक्षेची तर ती टेंटेटिव्ह आहे, संभाव्य दिनांक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण माहिती पुस्तिका वाचल्यानंतर कळणार आहे की कशा प्रकारे आपण फॉर्म भरायचा। फॉर्म भरण्याच्या अगोदर एकदा संपूर्ण ही PDF फाईल पाहून घ्या, जेणेकरून कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे ते आपल्याला कळणार आहे। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण फॉर्म ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा याची माहिती मी आपल्याला देणार आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं याची माहिती घेणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, होमवर आल्यानंतर ऑनलाईन सिस्टीम यावर जर आपण क्लिक केलं तर येथे आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन इयर 2024 आणि 2025 यावर आपण क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये आपण जाणार आहोत. तर सीईटीने यावेळी आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करून प्रोफाईल क्रिएट करायचं सांगितलेलं आहे. तर त्याचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला मी फॉर्म भरतेवेळी सांगणारच आहे. तर आपण न्यू युजर म्हणून रजिस्टरवर क्लिक करणार आहोत. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्हाला फुल नेम कंसात दिलेला आहे ॲज पर SSC HSC मार्कशीट. तर 10वीच्या आणि 12वीच्या मार्कशीटवर तुमचं जे नाव असेल तर तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे CETच्या प्रक्रियेमध्ये आणि कॅपच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला एकच ईमेल नंबर ठेवायचा आहे, एकच ईमेल ID ठेवायचा आहे आणि इथे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि मोबाईल नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, CETसाठी सुद्धा आणि कॅपसाठी सुद्धा एकच मोबाईल नंबर यूज करा. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मोबाईल बदलू नका, जेणेकरून पुढील अडचणीला तुम्हाला सामोरे जावं लागणार नाही. त्यानंतर इथे तुम्हाला बर्थडे टाकायची आहे आणि रजिस्टर म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला रजिस्टर करता ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. रजिस्टर करत असताना आपल्याला फुल नेम तुमच्या 10वी आणि 12वीच्या मार्कशीटवर जे असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण इथे आपलं स्वतःचं नाव टाकूया आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वडिलांचं नाव टाकूया आणि त्यानंतर तुमचं स्वतःचं आडनाव टाकायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण नाव फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमचं ईमेल ID टाकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पासवर्ड टाईप करत असताना पासवर्ड मस्ट बी ॲट लिस्ट 6 कॅरेक्टर लॉंग अँड इन्क्लूड ॲट लिस्ट 1 अप्पर केस लेटर, त्यानंतर 1 लोअर केस लेटर, 1 नंबर अँड 1 स्पेशल कॅरेक्टर. द मॅक्झिमम पासवर्ड कॅरेक्टर लेंथ कॅन नॉट एक्सीड 16 कॅरेक्टर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला थ्रूआउट CETच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला हे कामं येणार आहे. अशा प्रकारे पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचा आहे. तुम्ही जो कोणता मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. इथे तुम्हाला जन्मतारीख इथे टाकायची आहे. या प्रकारे आपण संपूर्ण नाव टाकलेलं आहे 10वी 12वीच्या मार्कशीटप्रमाणे. त्यानंतर ईमेल ID इथे टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे, पासवर्ड कन्फर्म केलेला आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे टाकलेली आहे. त्यानंतर इथे आपण रजिस्टरवर क्लिक करणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, रजिस्टर केल्यानंतर आपल्यासमोर प्रोफाईल येणार आहे, म्हणजे युजर्स इन्फॉर्मेशन येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी आपल्याला डिरेक्टली संपूर्ण फॉर्म भरायचा होता, परंतु यावेळेस CET सेलने आपल्याला सर्वप्रथम प्रोफाईल क्रिएट करायचं सांगितलेलं आहे. याप्रमाणे आपण आता संपूर्ण प्रोफाईल क्रिएट करणार आहोत. यामध्ये पर्सनल डिटेल्स आपल्याला फिल करायचे आहे. इथे फादर्स नेम फर्स्ट नेम ओनली, म्हणजे वडिलांचं नाव आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर इथे फक्त आईचं नाव टाईप करायचं आहे. उदाहरणार्थ आता आपण पाहूया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त वडिलांचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर येथे आपल्याला रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये रिजन सिलेक्ट केल्यानंतर नॅशनॅलिटी आपली इंडियन येणार आहे. ॲन्युअल फॅमिली इन्कम इथे आपल्याला तो स्लॉट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर येथे आपल्याला मॅरिटल स्टेटस आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस येथे आपल्याला, त्याचबरोबर करस्पॉन्डन्स ॲड्रेस तेही आपल्याला इथे द्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर यामध्ये आपल्याला अदर डिटेल्समध्ये डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र येथे आपल्याला येस किंवा नो करायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्रीयन असताल तर इथे येस म्हणा आणि नसताल तर नो म्हणा. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स इथे तुम्ही येस केल्यानंतर येथे आपल्याला ऑप्शन येणार आहेत लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी. तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये असताल तर येस म्हणा, नसताल तर नो म्हणा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुम्ही जर डिसॅबिलिटीमध्ये मोडत असताल तर इथे येस म्हणा आणि नसेल मोडत असाल तर नो म्हणा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी नो म्हटलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे जर येस म्हटलात
तर येथे आपल्याला टाईप ऑफ डिसॅबिलिटी ते घ्यावं लागणार आहे. यामध्ये तुम्ही डिसॅबिलिटी कशामध्ये आहात त्याचं ऑप्शन तुम्हाला इथे द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी माहिती देत आहात त्याची प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही 10वी कधी उत्तीर्ण झालात हे आपल्याला इथे द्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला ते वर्ष आपल्याला इथे निवडावं लागणार आहे. यानंतर एसएससी इक्विव्हॅलंट टोटल पर्सेंटेज तुम्हाला द्यायची आहेत. त्याचबरोबर एसएससी इक्विव्हॅलंट बोर्डाचं नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्याचबरोबर तुमचं जे स्टेट आहे, ज्या स्टेटमधून तुम्ही बिलॉंग करता ते स्टेट तुम्हाला इथे द्यायचं आहे. यानंतर ॲपियर्ड 12th म्हणजे HSC एक्झाम इन 2024. आता इथे तुम्ही जर ग्रॅज्युएट असताल तर तुम्हाला इथे नो म्हणायचं आहे आणि तुम्ही जर 12वी मध्ये असताल तुम्हाला येस म्हणावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण नो केल्यानंतर आपल्याला इथे आता HSC चे मार्क्स फिलअप करायचे आहेत. तुमचे जर मार्क्स पर्सेंटेजमध्ये असतील तर पर्सेंटेज सिलेक्ट करा आणि CGPA मध्ये असतील तर CGPA सिलेक्ट करा. अशा प्रकारे कितीपैकी तुम्ही किती मार्क्स मिळवले आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमच्या प्रमाणपत्रावरून तुम्हाला इथे टाकता येणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, एकदा संपूर्ण फॉर्म कशा प्रकारे आपण भरलेला आहे ते पाहून घेऊया. सर्वप्रथम तुम्ही वडिलांचं नाव टाईप केलं, नंतर आईचं नाव टाईप केलं. यामध्ये आडनाव येणार नाही, फक्त नाव येणार आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट केलं, रिलिजन, त्याचबरोबर तुम्ही जर अर्बन एरियात येत असाल तर अर्बन म्हणा, रुरल एरियामध्ये येत असाल तर रुरल एरिया म्हणा. यानंतर मदर टंग तुम्ही इथे सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर मॅरिटल स्टेटस इथे सिलेक्ट केलेला आहे. इथे तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस टाकावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा परमनंट ॲड्रेस आणि तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर इथे तुम्हाला सेम ॲज परमनंट ॲड्रेस यावर क्लिक करायचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अदर डिटेल्समध्ये हे संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहे, जेणेकरून तुम्हाला कॅपच्या फॉर्ममध्ये आणि CETच्या फॉर्ममध्ये कशाही प्रकारची अडचण येणार नाही. आणि डोमिसाईल महाराष्ट्र, मग तुम्ही महाराष्ट्रीयन आहात तर इथे येस म्हणा, मायनॉरिटीमध्ये असताल तर मायनॉरिटीमध्ये येस म्हणा, नसताल तर नो म्हणा. तुम्ही जर असताल तर विद्यार्थी मित्रांनो, त्या संबंधित कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर 10वीचा आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर 12वीची सुद्धा आपण माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेव्ह म्हणून पुढे जायचं आहे. आता येथे पहा, तुमच्या समोर आलेला आहे डाटा अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजे आता तुमची प्रोफाईल क्रिएट झालेली आहे आणि तुमच्या समोर अशा प्रकारचा डिस्प्ले तुम्हाला दिसणार आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रोफाईल, रजिस्ट्रेशन, त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे तर ते तुम्हाला हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड येथे तुम्हाला दिसणार आहे, कोड कार्ड दिसणार आहे, त्यानंतर कॅपची डिटेल्स तुम्हाला दिसणार आहे, नोटिफिकेशन दिसणार आहे. सर्वात महत्त्वाचं आता आपण रजिस्ट्रेशनवर जाणार आहोत. रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर येथे तुम्हाला संपूर्ण कोर्स डिस्प्ले होणार आहे. आता इथे UG, PG, हायर एज्युकेशन, आपण LLB 3 इयरचा फॉर्म भरत आहोत, म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये आपण येणार आहोत. MH LLB 3 इयर CET 2024 यावर आपल्याला रजिस्टर नाव करायचं आहे. तुम्ही जर 5 इयरचा फॉर्म भरत असाल तर येथे तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे आणि तुम्ही LLB 3 इयरचा फॉर्म भरताय म्हटल्यानंतर इथे रजिस्टर नाववर क्लिक करायचं आहे. आता रजिस्टर नाववर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर डिक्लेरेशन येणार आहे. फॉर्म भरत असताना या संपूर्ण बाबी तुम्ही पाहणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, उमेदवाराने पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण करणे किंवा बसणे, ॲपियर असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण सूचना वाचल्यानंतरच पुढे जाता येणार आहे. यावर आपल्याला आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये जाणार आहोत. यामध्ये आपण जर पाहत असताल, येथे आपण जी प्रोफाईलमध्ये माहिती भरलेली आहे ती येणार आहे. आपलं संपूर्ण नाव येणार आहे, वडिलांचं नाव येणार आहे, आईचं नाव येणार आहे, त्यानंतर जेंडर, त्याचबरोबर जी संपूर्ण माहिती आपण प्रोफाईल क्रिएट करत असताना भरलेली आहे ते येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण तुमची माहिती बरोबर असेल तर मग तुम्हाला येथे कॅप्चा कोड दिला जाणार आहे आणि हा कॅप्चा कोड तुम्ही येथे टाईप केल्यानंतर तुम्हाला पुढे जाता येणार आहे. संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहून घ्या, संपूर्ण चेक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. त्यामुळे संपूर्ण प्रोफाईल व्यवस्थित भरणे, आपले प्रमाणपत्र समोर ठेवून भरणे आवश्यक आहे. आणि व्हेरीफाय कॅप्चा कोड प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे वन टाइम पासवर्ड येणार आहे. जो काही पासवर्ड तुमच्या मोबाईलवर आला असेल तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. अशा प्रकारे OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत. रजिस्टर सक्सेसफुली फॉर MH LLB 3 इयर ॲप्लिकेशन नंबर तुमच्या समोर येणार आहे. तो विद्यार्थी मित्रांनो
तुम्हाला हा ॲप्लिकेशन नंबर नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलवरही याचा मेसेज SMS द्वारे आलेला आपल्याला दिसणार आहे. प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावर आपण क्लिक करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आपण पाहू शकता तर अशा प्रकारे आपल्या समोर या संपूर्ण बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, स्टेप 1 पासून तर स्टेप 9 पर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक एक करून संपूर्ण स्टेप्स पूर्ण करणार आहोत. इथे तुम्हाला रेड कलरमध्ये ज्या स्टेप दिलेल्या आहेत तर त्या इनकम्प्लीट आहे, त्या आता आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण स्टेप 2 वर जाणार आहोत. आता इथे आपण पाहू शकता आपल्या समोर डोमेसाईल अँड अदर रिझर्वेशन डिटेल्स अशा प्रकारे आलेले आहेत. आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का? आता आपण प्रोफाईल क्रिएट करत असतानाच येस केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे ऑप्शन व्हाईट झालेलं दिसणार आहे. आपला जात संवर्ग निवडा, कॅटेगरी आपल्याला निवडायची आहे. आता इथे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात, तर विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका, तुम्हाला संपूर्ण माहिती मी येथे देत आहे. येथे विद्यार्थी मित्रांनो आता आपण SC कॅटेगरी सिलेक्ट करूया. SC कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला कोणकोणते ऑप्शन येणार आहेत. आपल्या जातीचे नाव निवडा, ज्या जातीमधून तुम्ही बिलॉंग करता ती जात तुम्ही इथे निवडलेली आहे. मग तुमच्याकडे त्याचं कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. अवेलेबल असेल तर अवेलेबल म्हणा, अप्लाय केलं असेल तर अप्लाय म्हणा, आणि नॉट अप्लाय केलं असेल तर नॉट अप्लाय म्हणा. अप्लाइड बट नॉट रिसिव्ड. मग तुम्ही अवेलेबल असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन येणार आहेत, सर्टिफिकेट नंबर येणार आहे, तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, त्याला आपण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो. ते तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे पुन्हा ऑप्शन येणार आहे की तुम्हाला तो क्रमांक तिथे टाकायचा आहे. जे विद्यार्थी SC ST मधून येतात त्यांना सेम ऑप्शन येणार आहे. त्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अद्याप तो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवलेलं नसेल तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे, आणि अप्लाय केल्यानंतर येथे मात्र तुम्हाला पावती अपलोड करावी लागणार आहे. इथे तुम्हाला अप्लाइड बट नॉट रिसिव्ड अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन निवडावं लागणार आहे, आणि त्याचा रिसिप्ट नंबर इथे टाकावा लागणार आहे, आणि कास्ट सर्टिफिकेट ॲप्लिकेशन डेट इथे तुम्हाला टाकावं लागणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीतून येतात परंतु तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर ते तुम्हाला काढून घ्यावं लागणार आहे. DT, VJ, NT1, NT2, NT3 म्हणजे BCD, NT तसेच OBC आणि SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी OBC मध्ये येतात त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट की ज्याची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत आहे असं नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो OBC कॅटेगरीमधून येत असताल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे मी ओपन कॅटेगरी निवडलेली आहे. ओपन कॅटेगरी निवडल्यानंतर इथे जात तुम्हाला टाईप करायची आहे, आणि त्याचबरोबर इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये येत असताल तर येथे तुम्हाला यस म्हणायचं आहे. यस म्हटल्यानंतर त्याचं पर्टिक्युलर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. असेल तर अवेलेबल म्हणा, नसेल तर नॉट अवेलेबल म्हणा, आणि तुम्ही जर अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ड असं म्हणा. मग तेथे तुम्हाला त्या प्रमाणपत्राचा अर्ज क्रमांक टाईप करायचा आहे, आणि प्रमाणपत्राचा दिनांक तुम्हाला टाईप करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे असेल तरच यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही जर यस म्हटला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस ते प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक ठरतं. त्यामुळे तुम्हाला जर ते प्रमाणपत्र मिळणार असेल तरच तुम्हाला या प्रकारचं ऑप्शन यूज करता येणार आहे. आपण दिव्यांग व्यक्ती आहात का? इथे आपण ऑलरेडी नो सिलेक्ट केलेला आहे. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी? तुम्ही असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. हे ज्यावेळेस आपण प्रोफाईल क्रिएट करत असतो त्याच वेळेस हे ऑप्शन तुम्हाला आलेले आहेत. तुम्ही अनाथ आहात का? तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. तुम्ही जर इथे येस म्हटलात तर तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा क्रमांक देणं आवश्यक आहे, त्याचा डेट देणं आवश्यक आहे. याबरोबर इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा. इथे ग्रॅज्युएशन मी सिलेक्ट केलेलं आहे. हॅव यू पास SSC HSC प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बिफोर 1975? तुम्ही 1975च्या अगोदर प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन दिली असेल
तर तेथे तुम्हाला येस म्हणावे लागणार आहे, नसेल दिले असेल तर नो म्हणावं लागणार आहे. मग सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला जायचं आहे. क्वालिफिकेशन डिटेल्स सिलेक्ट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला येथे ॲड क्वालिफिकेशन करायचं आहे. ॲड क्वालिफिकेशन केल्यानंतर येथे तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनची संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊ शकता. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण SSC आणि HSC याची संपूर्ण डिटेल फिलअप करणार आहोत. एडिटवर गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो येथे तुम्हाला स्टेट, त्यानंतर बोर्ड नेम, त्याचबरोबर पर्सेंटेज आणि इथे तुम्हाला सीट नंबर ॲड करायचा आहे. त्याचबरोबर येथे क्लास ॲड करायचा आहे. त्याचबरोबर पासिंग मंथ आणि इयर इथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे सेव्ह केल्यानंतर SSCचं सेव्ह केल्यानंतर तुम्हाला HSCचं डिटेल्स सेव्ह करायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ग्रॅज्युएशनची डिटेल्स फिलअप करायची आहे. येथे ॲड क्वालिफिकेशनवर आपण जाणार आहोत. ॲड क्वालिफिकेशनवर आल्यानंतर इथे डिग्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ज्या डिग्रीमधून ग्रॅज्युएशन केलेलं असेल, मग BA असेल, BSc असेल, BCom असेल, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. डिग्री सिलेक्ट केल्यानंतर येथे तुम्हाला युनिव्हर्सिटीचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. याचबरोबर युनिव्हर्सिटीचं नेम तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे. युनिव्हर्सिटी नेम सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जर ग्रॅज्युएशनमध्ये अपेअर असाल तर तुम्हाला अपेअर सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही जर पास आउट असाल तर इथे पास सिलेक्ट करायचं. पास सिलेक्ट केल्यानंतर इथे मार्क्स ऑब्टेंडेड आणि आउट ऑफ मार्क इथे टाकायचं आहे. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांची गफलत होते. विद्यार्थी मित्रांनो लास्ट सेमिस्टरचं तुम्हाला इथे मार्क्स द्यायचे नाही तर येथे 3ही वर्षाचे मार्क्स तुम्हाला द्यावे लागणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे सेव्ह करावे लागणार आहेत. डिटेल्स सेव्ह केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्हाला जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्ही गेल्यानंतर येथे तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम सेंटर सिलेक्ट करत असताना तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्यातील सेंटर तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वतःचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला CETच्या परीक्षेसाठी जाणं येणं सोपं असणार आहे. आणि तुमच्या जिल्ह्याच्या आसपास जे कोणते जिल्हे असतील ते सिलेक्ट करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला CETची परीक्षा देण्याकरता जास्त एफर्ट्स होणार नाहीत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एक्झाम सेंटर सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण डेटा सिलेक्ट झाल्यानंतर आता इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. द फोटो अँड सिग्नेचर इमेज शुड बी इन JPG PNG फॉर्मॅट. JPG मध्ये तुम्हाला ती फोटो सेव्ह करून ठेवायला लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता फोटो अपलोड करत असताना सर्वप्रथम तुम्हाला येथे अशा प्रकारचा एक बॉक्स येणार आहे. तर यामध्ये ओपनवर तुम्हाला जायचं आहे. ओपनवर गेल्यानंतर जिथे तुम्ही तुमचा फोटो आणि सिग्नेचर सेव्ह करून ठेवला असेल तिथून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे फोटो सिलेक्ट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अपलोडवर क्लिक करायचं आहे. अपलोडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फोटो तुमचा अपलोड होणार आहे. आता फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे. पुन्हा त्याच प्रकारे सिग्नेचर तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार आहे आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये येणार आहोत. तर इथे आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहे? पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर्स कार्ड, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, आधार कार्ड, ई आधार कार्ड. तर विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे असतीलच, परंतु आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर आधार कार्ड अपलोड करा. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर संपूर्ण डिटेल तुमची फिल होणार आहेत. सर्वप्रथम तुम्हाला अपलोडवर क्लिक करायचं आहे. येथे ओपनवर गेल्यानंतर तुम्हाला ती फाईल सिलेक्ट करायची आहे. फाईल सिलेक्ट केल्यानंतर ती तुमची फाईल या बॉक्समध्ये येणार आहे आणि मग तिथून तुम्हाला अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे अपलोड होणार आहे. अपलोडवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचं डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ती इमेज दिसू शकणार आहे. सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आता तुम्ही व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन यावर तुम्ही येणार आहात. यामध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण फॉर्म पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स एडिट करायचे असतील तर तुम्ही ते इथून डिलीट करू शकणार आहात. तुम्ही या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स हे पुन्हा भरता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो CETचा फॉर्म भरत असताना तुमच्या सोबत तुमचे सर्व 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट तुमच्या समोर असणे आवश्यक आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट,
त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. ॲड्रेससाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. मोबाईल नंबर त्याचबरोबर तुमचा ईमेल आय डी बरोबर असणं आवश्यक आहे. संपूर्ण डिटेल तुम्हाला चेक करावे लागणार आहेत. त्याचबरोबर डोमिसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स तुम्हाला इथे चेक करता येणार आहे, चेंजेस करता येणार आहे. मायनॉरिटी डिटेल्स त्याचबरोबर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन डिटेल्स त्याचबरोबर 10वी-12वीचे मार्क्स, ग्रॅज्युएशनचे मार्क्स हे संपूर्ण तुम्हाला एडिट करता येणार आहे. जर समजा एक्झामिनेशनसाठी जे कोणते तुम्ही सेंटर दिलेले आहेत त्याची नावे तुम्हाला परत देता येणार आहे. फोटो, सिग्नेचर हेही तुम्हाला पुन्हा अपलोड करता येणार आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोड जे केलं असेल तेही तुम्हाला चेंज करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोसीड फॉर पेमेंट हे करण्या अगोदर हे संपूर्ण तुम्हाला एडिट करता येणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा संपूर्ण चेक करून घ्या आणि त्यानंतरच पुढच्या सेक्शनवर तुम्ही जा, जेणेकरून तुम्हाला कॅपचा फॉर्म भरत असताना त्याचबरोबर CETचा फॉर्म भरत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवर आपण जाणार आहोत. प्रोसीड फॉर पेमेंटवर गेल्यानंतर अशा प्रकारे विंडोज आपल्यासमोर ओपन होणार आहे. प्लीज चेक द डिटेल्स फील्ड इन द ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली बिफोर मेकिंग द पेमेंट. आफ्टर मेकिंग पेमेंट यू विल नॉट बी एबल टू मेक एनी चेंजेस इन द ॲप्लिकेशन फॉर्म डिटेल्स. आर यू शुअर प्रोसीड टू पेमेंट. मग तुम्हाला जर डिटेल पुन्हा चेक करायचे असेल तर नो म्हणा आणि तुम्ही चेक केले असेल तर येस म्हणा. आता येस म्हटल्यानंतर तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे फीजचं कॉलम आला असणार आहे. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला 1000 रुपये परीक्षेची फी भरावी लागणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो इथे सिलेक्टवर गेल्यानंतर हा बॉक्स तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि प्रोसीड टू पेमेंटवर जायचं आहे. प्रोसीड टू पेमेंटवर गेल्यानंतर येथे तुम्हाला पुन्हा मागे येता येणार नाही. अशा प्रकारे तुमच्या समोर पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ऑप्शनमध्ये तुम्ही UPI QR देऊ शकता, UPI नंबर देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही QR द्वारेही सुद्धा पेमेंट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करण्या अगोदर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स वाचून घेणं आवश्यक आहे. संपूर्ण माहिती घेऊन मगच तुम्ही फर्दर प्रोसीड करा. तुम्ही फी पे केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घेता येणार आहे. अशा प्रकारे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला इथून ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घेता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित फिलअप करा, जेणेकरून तुम्हाला कॅपचा फॉर्म भरत असताना त्याचबरोबर LLB 3 इयरच्या प्रथम वर्षाला ॲडमिशन घेत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत तेच माहिती तुम्ही या फॉर्ममध्ये भरा, जेणेकरून तुमचं ॲडमिशन 100% होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासंदर्भात जर काही अडचणी येत असतील तर व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कॉमेंट करा. तुम्हाला आमची टीम सपोर्ट करेल. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जर काही अडचणी येत असतील तर त्याबाबतचे प्रश्न तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो LLB CET 3 इयर आणि LLB CET 5 इयरचा CETचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट PDF स्वरूपामध्ये तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. त्याचा उपयोग तुम्हाला कॅपचा फॉर्म भरत असताना होणार आहे. ॲडमिशन घेतेवेळी सुद्धा तुम्हाला याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो LLB CET 3 इयरचा फॉर्म भरत असताना संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवा आणि योग्य इन्फॉर्मेशन भरा. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.